अपडेट जाणून घेऊ मात्र एक मोठी बातमी सध्या येते। मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी केली जाणार आहे। नातेवाईकांना डीएनए चाचणीसाठी येण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय, जेणेकरून कोण कोण नेमकं यात दगावलं आहे त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यासाठी डीएनए चाचणी केली जात असल्याचं कळतंय। गुजरात प्रशासनाकडून अतिशय मोठी माहिती दिली जाते की मृतांचे जे नातेवाईक आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे, त्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी यावेळेस केली जाणार आहे। आपण जर एकूणच अपघात पाहिला तर अर्थातच मृतांची ओळख पटवणं ही अतिशय मोठी आणि किचकट बाब होऊ शकते, कारण की अपघातच इतका भीषण होता, स्फोट इतका भीषण होता की मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवणं हे अतिशय कठीण जाऊ शकतं। त्याचमुळे आता डीएनए चाचणीचा आधार इथं घेण्यात येणार आहे। गुजरात प्रशासनाकडनं या सर्व नातेवाईकांना, मृतांच्या नातेवाईकांना आता डीएनए चाचणीसाठीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आता मृत्युमुखी कोण कोण पडलेलं आहे त्यांची ओळख पटवण्याचं काम या अर्थाने सोपं होऊ शकतं। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान 242 प्रवाशांसह कोसळलं। अतिशय भीषण असा हा अपघातानंतरची दृश्य आपण पाहतोय। मोठा असा आगीचा लोळ तुम्ही पाहताय। या संपूर्ण भीषण अपघातामध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि अर्थातच इतका भीषण अपघात होता। या अपघातामध्ये कोणीही प्रवासी वाचलं असेल असं वाटत नाही आणि त्याचमुळे प्रवाशांची ओळख पटवणं सुद्धा अत्यंत